भारतीय हवामान खात्यानं आगामी मान्सून संदर्भात मोठा भयंकर अंदाज वर्तवलाय। यंदा सामान्याहून खूप जास्त पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता। एमडी प्रमुखांनी यंदा एल निनो स्थितीचा सर्वात मोठा धोका हा महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये बघायला मिळणार असून या मान्सून सीझनमध्ये 105% जादा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। भारतीय हवामान खात्यानं पुन्हा एकदा आज रात्रीत आणि पुढील 4 दिवस चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार या काळात पूर्व आणि ईशान्य भारतासह महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील या 7 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार अवकाळी पावसाचा परिणाम देशाच्या विविध भागांसह सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्रावर झाला आणि त्याचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांवर झालाय। पिकलेल्या पिकांचं आणि बागांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आता भारतीय हवामान विभागानं पुन्हा एकदा पुढील 4 दिवस आणि आज रात्री या 7 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। नेमकं कोणत्या 7 जिल्ह्यांमध्ये आज रात्रीत भयंकर अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे ते जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सध्या अरबी समुद्रातील तापमान 31 तर हिंदी महासागराचं तापमान 30 अंश सेल्सिअस इतकं आहे। पाणी खूप तापल्यानं वेगानं बाष्पीभवन होतंय। या अंदमानात मान्सून हा तयारीला यंदा लवकर लागलाय। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे।